मित्रांनो, आज पापमोचनी एकादशी आहे। धार्मिक मान्यतेनुसार पापमोचनी एकादशी हे व्रत अत्यंत पुण्यवान मानले जाते। ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी असते। मित्रांनो, आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते। कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवान विष्णूंची कृपा लाभ। एकादशीचे हे व्रत आरोग्यदायी आहे। पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे। हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आयुरारोग्य लाभते। कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे। त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चंद्र, मंगळ, शनी आदी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो। मित्रांनो, एकादशीचे पवित्र व्रत केले असता मनातील वाईट विचार नष्ट होतात। तसेच पापमोचनी एकादशी व्रत केले असता आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते। अजाणतेपणी झालेल्या चुकांची देवाकडे क्षमा मागून आयुष्याची नवी सुरुवात करता येते। चला तर मग जाणून घेऊया पापमोचनी एकादशी व्रतकथा। मित्रांनो, भविष्योत्तर पुराणातील भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये पापमोचनी एकादशीचे महात्म्य वर्णिलेले आहे। एकदा युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, हे केशव, कृपया आपण मला चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशीविषयी सांगावे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, पुष्कळ वर्षापूर्वी लोमश ऋषींनी या पापमोचनी एकादशीचे महात्म्य मानधाता राजस यांना सांगितले होते। या एकादशीच्या पालनामुळे व्यक्ती सर्व पापातून मुक्त होतो आणि जीवनातील अनेक प्रकारच्या वाईट अनुभवातून मुक्त होऊन अष्टसिद्धी प्राप्त करतो। लोमश ऋषी म्हणाले, पूर्वी देवतांचा कोषाध्यक्ष कुबेर याचे अतिशय सुंदर असे एक चैत्ररथ नावाचे एक मनोहारी उपवन होते। विशेष म्हणजे पूर्ण वर्षभर वसंत ऋतूप्रमाणे त्या उपवनातील वातावरण आल्हाददायक असायचे। त्यामुळे स्वर्गकन्या, किन्नर, अप्सरा आणि गंधर्व तेथे नेहमीच विहारासाठी यायचे। विशेष करून देवेंद्र आणि इतर देवता देखील तेथे येऊन आपल्या आनंदाचे, प्रेमाचे आदानप्रदान करीत असत। त्याच उपवनामध्ये शिवजींचे परमभक्त मेधावी नावाचे ऋषी तपस्या करीत होते। स्वर्गातील अप्सरांनी अनेक प्रकारे त्यांचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला होता। अप्सरांमधील मंजुघोषा नावाच्या एका अप्सरेने त्यांचा तपोभंग करण्याचा निश्चय केला। त्यानंतर तिने त्या ऋषींच्या आश्रमाजवळच एक कुटी बांधली आणि अतिशय मधुर स्वरांमध्ये ती गायन करू लागली। त्याचवेळी शिवजींचा शत्रू कामदेवाने देखील शिवभक्त मेधावी ऋषींना जिंकण्याचे प्रयत्न सुरू केले। एकदा शिवजींनी कामदेवास जाळून भस्म केले होते। त्याचाच सूड घेण्यासाठी कामदेवांनी त्या ऋषींच्या शरीरामध्ये प्रवेश केला। शुभ्र उपवीत धारण केलेले मेधावी ऋषी च्यवन महर्षींच्या आश्रमात वास करीत होते। कंदर्पाच्या शरीर प्रवेशामुळे मेधावी ऋषी देखील कामदेवाप्रमाणेच सुंदर दिसू लागले। त्याचवेळी कामभावनेने व्याकुळ झालेली मंजुघोषा त्यांच्या समोर आली। मेधावी ऋषी देखील कामाने घायाळ झाले होते। त्यामुळे ते शिवजींची उपासना विसरले आणि स्त्रीसंगामध्ये पूर्णपणे गुंग झाले। स्त्रीसंगामुळे त्यांना दिवस रात्रीचे देखील भान राहिले नाही। अशा प्रकारे मेधावी ऋषींनी कामक्रीडेमध्ये अनेक वर्षे घालवली। त्यानंतर मंजुघोषाने जाणले की मेधावी ऋषींचे पतन झाले आहे आणि आपल्याला आता स्वर्गलोकी परत जावयास हवे। प्रणयामध्ये रत असलेल्या मेधावींना ती म्हणाली, हे ऋषीवरा, कृपया स्वर्गलोकी परत जाण्याची अनुमती आपण मला द्यावी। त्यावेळी मेधावी म्हणाले, हे सुंदरी, आज संध्याकाळीच तू माझ्याकडे आली आहेस। आज रात्री इथे राहा आणि सकाळ झाल्यानंतर तू परत जा। हे ऐकल्यानंतर मंजुघोषा घाबरली आणि आणखी काही वर्षे ती तिथेच राहिली।
मंजू घोषा तिथे 57 वर्षे 9 महिने आणि 3 दिवस राहिली. तरी देखील त्या ऋषींना हा कालावधी केवळ अर्ध्या रात्री एवढाच वाटला. तिने पुन्हा घरी परत जाण्याविषयी ऋषींना विचारले. तेव्हा मेधावी म्हणाले, हे सुंदरी, आता तर केवळ प्रातः झाली आहे. थांब, मला सर्व प्रातःविधी करू दे, मग तू जा. तेव्हा ती अप्सरा हसून म्हणाली, हे ऋषीवर, प्रातःविधीसाठी आपल्याला किती वेळ लागेल? अद्यापही आपले समाधान झाले नाही का? माझा संग करण्यामध्ये आपण कित्येक वर्षे घालवली आहेत, त्यामुळे कृपया वेळेचे भान ठेवा. हे शब्द कानी पडताच मेधावी भानावर आले आणि वर्षांची गणना करून ते म्हणाले, अरे रे, हे सुंदरी, मी माझ्या जीवनातील 57 वर्षे वाया घालवली. तू माझे जीवन आणि तपस्या या दोन्हींचा नाश केला आहेस. ऋषींचे डोळे पाणावले, त्यांचा थरकाप झाला. मेधावी ऋषींनी मंजू घोषाला शाप दिला, हे दुष्टे, तुझा धिक्कार असो. तू माझ्याशी चेटकिणीप्रमाणे वागलीस. आता तू ताबडतोब चेटकीण हो. ऋषींकडून शाप मिळाल्यानंतर मंजू घोषा म्हणाली, हे द्विजवर, कृपया हा कठोर शाप आपण मागे घ्यावा. आपण बराच काळ माझ्याशी घालवला आहात. हे स्वामी, कृपया दया करा. हे ऐकल्यानंतर मेधावी ऋषी म्हणाले, हे देवी, मी आता काय करू? तू माझी तपोशक्ती तसेच तपोधन नष्ट केले आहेस. तरी देखील या शापातून मुक्त होण्याचा उपाय मी तुला सांगतो. ऐक, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये जी पापमोचनी एकादशी येते, त्या दिवशी तू एकादशी व्रताचे कठोर पालन कर. त्यामुळे तू या पिशाच्य योनीतून मुक्त होशील. इतके बोलून मेधावी आपले पिता च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे परत आले. आपल्या पतित मुलाला पाहून च्यवन ऋषींना पुष्कळ दुःख झाले. ते म्हणाले, मुला, तू हे काय केलेस? एका स्त्रीसाठी तू आपले तपोधन नष्ट केलेस. काय हा स्वतःचा नाश करून घेतलास? त्यावर मेधावी ऋषी म्हणाले, पिताश्री, माझ्या दुर्भाग्यामुळे एका अप्सरेचा संग केला आणि मोठे पातक केले. कृपया आपण मला या पापाचे योग्य प्रायश्चित सांगावे. पश्चातापदग्ध मुलाचे शब्द ऐकल्यानंतर च्यवन महर्षी म्हणाले, हे पुत्रा, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या पापमोचनी एकादशीचे पालन कर. त्यामुळे तू सर्व पापातून मुक्त होशील. अतिशय उत्साहाने आणि कठोरतेने मेधावी ऋषींनी त्या व्रताचे पालन केले. या व्रताच्या प्रभावामुळे ते सर्व पापांपासून मुक्त झाले. त्याचवेळी मंजू घोषाने देखील त्याच व्रताचे पालन केले आणि आपल्या पूर्वरूपाला प्राप्त करून ती स्वर्गलोकी परत गेली. ही कथा सांगितल्यानंतर लोमश ऋषींनी मांधाता राजाला निष्कर्ष सांगितला. हे प्रिय राजन, या व्रताच्या केवळ पालनामुळे सर्व पापांचा नाश होतो. या एकादशीचे महात्म्य वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे एखाद्याला सहस्र गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते. या एकादशी व्रताचे पालन केल्याने अनेक पापांपासून, जसे की भ्रूणहत्या, ब्रह्महत्या, मद्यपान, परस्त्री संग, गुरुपत्नी संग इत्यादींचा नाश होतो. तात्पर्य, या व्रताच्या पालनामुळे सर्व प्रकारच्या पापांपासून आपली मुक्तता होते. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या व्रताचे पालन करावयास हवे. मित्रांनो, ही होती पापमोचनी एकादशी व्रताची कथा.